नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण बघायचा आहे आपला प्रॉब्लेम सेट 1। हा प्रॉब्लेम सेट 1 आपण आतापर्यंत जे काही व्हिडिओ पाहिले, आपले जे थिअरम आहेत किंवा जे काही आपले रिलेटिव्ह कन्सेप्ट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड असणार आहे। फर्स्ट क्वेश्चन आहे, तुम्हाला सिलेक्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह चूज करायचा आहे। बघा सब क्वेश्चन काय आहे। इन अ ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर in a 1-to-1 correspondence, AB by QR is equals to BC by PR is equals to CA by PQ, then choose the correct alternative. Okay, आता आपल्याला काय सांगितले बघा, दोन ट्रायंगल दिलेले आहेत ABC आणि PQR, हे दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि याच्यामध्ये करस्पॉन्डन्स दिलेला आहे AB by QR, म्हणजेच काय आहे बघा, हा ट्रायंगल आहे AB by QR आहे, नेक्स्ट BC by PR आहे, BC by PR आहे आणि CA बाय PQ आहे। याच्यावरून आपल्याला करस्पॉन्डन्स द्यायचा आहे। मग आपण इथे सांगू शकतो A असा करस्पॉन्डन्सचा साइन देऊया। A शी करस्पॉन्डिंग कोण आहे बघा, इथं Q आहे। नेक्स्ट B शी करस्पॉन्डिंग कोण आहे, R आहे आणि C शी करस्पॉन्डिंग कोण आहे आपला P आहे। ओके, म्हणजेच काय ABC आणि QRP असा करस्पॉन्डन्स आपला येणार आहे। म्हणजेच काय असेल बघा, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल QRP। मग इथं ABC सिमिलर टू QRP आहे का बघा, नाही, इथं ABC आहे पण काय आहे PQR आहे। त्याच्यानंतर तुम्ही करस्पॉन्डन्स बघायचं आहे। इथं मोस्टली PQR आहे, म्हणजे जर आपण ट्रायंगल PQR घेतला तर त्याच्याशी सिमिलर कोण येईल बघा, P शी आपला करस्पॉन्डन्स कोण आहे, C आहे। Q शी करस्पॉन्डिंग कोण आहे तर A आहे आणि R शी करस्पॉन्डिंग कोण आहे आपला B आहे। म्हणजे PQR इज सिमिलर टू ट्रायंगल CAB आणि सेकंड ऑप्शन आहे आपला ट्रायंगल PQR इज सिमिलर टू ट्रायंगल CAB, मीन्स करेक्ट ऑप्शन इज B। नेक्स्ट इज, if in triangle DEF and triangle PQR, angle D is congruent to angle Q, angle R is congruent to angle E, then which of the following statements is false? Okay, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, दोन ट्रायंगल दिलेले आहेत, त्याच्यामध्ये कॉन्ग्रुएंट अँगलची पेअर दिलेली आहे आणि त्या पेअर वरून आपल्याला काय सांगितलेलं आहे, याच्यापैकी कोणतं एक स्टेटमेंट आहे जे चुकीचं आहे हे आपल्याला काय करायचं आहे, याचा ऑप्शन चूज करायचा आहे। ओके, आता DEF आणि PQR मध्ये आपल्याला D आणि Q कॉन्ग्रुएंट दिलेला आहे, R आणि E कॉन्ग्रुएंट दिलेला आहे। म्हणजे जर दोन ट्रायंगल मध्ये दोन अँगलची पेअर जर कॉन्ग्रुएंट असेल तर ते दोन ट्रायंगल काय येणार आहेत बघा, तर ट्रायंगल DEF इज सिमिलर टू ट्रायंगल PQR। ओके, कशावरून, कारण याच्या दोन पेअर अँगलच्या काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे अँगल टेस्ट वरून हे सिमिलर येणार आहेत। आता जर अँगल टेस्ट वरून हे जर सिमिलर येत असतील तर त्याच्या आपण करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो बघू शकतो। ऑप्शन मध्ये बघूया काय आहे बघा, EF बाय PR, म्हणजेच काय आली, EF बाय PR। ओके, इज इक्वल्स टू DF बाय PQ, DF बाय PQ, म्हणजे पहिलं हे काय होतं, आपल्या करस्पॉन्डन्स वाईज हे होल्ड होणार आहे। सेकंड इज DE बाय PR, DE बाय PQ, DE बाय PQ, तर हे आता चुकीचं आहे, कारण DE ची करस्पॉन्डिंग साइड कोण आहे बघा, QR आहे किंवा RQ आपण म्हणू शकतो, इज इक्वल्स टू EF बाय RP। EF बाय RP बरोबर आहे, पण DE च्या जागी काय येणार आहे, DE बाय PQ यायचं सोडून इथं काय DE बाय QR घ्यायचं सोडून इथं ऑप्शन काय आहे बघा, DE बाय PQ आहे। हा ऑप्शन बघा, DE बाय QR, DE बाय QR, DE ची करस्पॉन्डिंग QR आहे, इज इक्वल्स टू DF बाय PQ इज इक्वल्स टू DF बाय PQ। हे स्टेटमेंट ट्रू आहे। हे पण स्टेटमेंट काय बघूया, EF बाय RP इज इक्वल्स टू DE बाय QR, म्हणजे ही तीन स्टेटमेंट्स आपल्या करस्पॉन्डन्स वाईज ट्रू येणार आहे आणि जे काय फॉल्स स्टेटमेंट असणार आहे ते काय असणार आहे, B, म्हणजे ऑप्शन B हा काय आहे आपला करेक्ट ऑप्शन आहे। नेक्स्ट इज, इफ ट्रायंगल ABC and triangle DEF, angle B is equals to angle E, angle F is equals to angle C,
and AB is equals to thrice DE, then which of these statement regarding the two triangles is true? ओके, हे दोन ट्रायंगल दिलेले आहेत आणि आपल्याला खालीलपैकी कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे किंवा ट्रू आहे हे चूज करायचं आहे. ओके, काय सांगितलेलं आहे बघा, एबीसी आणि डीईएफ मध्ये बी अँगल आणि ई अँगल हे दोन इक्वल दिलेले आहेत, त्याचबरोबर सी अँगल आणि एफ अँगल हे दोन इक्वल दिलेले आहेत. ओके, आणि काय सांगितलेलं आहे बघा, AB इज इक्वल्स टू थ्राइस DE असं आपल्याला सांगितलेलं आहे. मग आपण जर AB बाय DE इज इक्वल्स टू रेशो घेऊ किंवा DE बाय AB रेशो घेऊ तर तो 1/3 येईल. आणि हे दोन ट्रायंगल इक्वल आहेत म्हणजे ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत. पण कॉन्ग्रुएंट साठी दोन ट्रायंगल जर इक्वल आले किंवा कॉन्ग्रुएंट आले तर आपल्याला आपण दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणू शकतो अँगल टेस्टने. पण कॉन्ग्रुएंट साठी तितकंच सफिशियंट नाहीये. त्याच्यामुळे इथं काय सांगितलंय बघा, फर्स्ट ऑप्शन इज दी ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट अँड नॉट सिमिलर. हे चुकीचं आहे, कारण ट्रायंगल सिमिलर येऊ शकतात. तिथं दोन अँगल इक्वल आहेत म्हणजे ते दोन अँगल इक्वल मेजरमेंटचे आहेत म्हणजे कॉन्ग्रुएंट आले. आणि आपण काय सांगू शकतो बघा, तर अँगल टेस्टनी ते सिमिलर येऊ शकतात पण ते सिमिलर आहेत म्हणजेच ते कॉन्ग्रुएंट असतील असं नाही. त्याच्यामुळे सेकंड ऑप्शन आपला करेक्ट येणार आहे, दी ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. आणि ऑप्शन बी हा काय असणार आहे, ट्रू असणार आहे. नेक्स्ट इज triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. Area of triangle ABC as to area of triangle DEF is equals to 1:2. If AB is equals to 4, then what is the length of DE? ओके, आता आपल्याला एबीसी आणि डीईएफ हे दोन ट्रायंगल दिलेले आहेत. हे दोन ट्रायंगल इक्विलॅटरल आहेत. इक्विलॅटरल आहेत म्हणजे त्याच्या साइड्स इक्वल असणार आहेत आणि अँगल पण इक्वल असणार आहेत. मग साइड्स इक्वल अँगल इक्वल म्हणजेच काय असणार आहे बघा, ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल डीईएफ, कारण हे दोन काय आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत. मग जर हे दोन सिमिलर असतील आणि आपल्याला त्यांचा एरिया दिलेला आहे तर एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल काय येतो बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी बाय एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ. सिमिलर ट्रायंगलचा एरियाचा रेशो कसा असतो, त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशोशी असतो. मग याची करस्पॉन्डिंग साइड काय येणार आहे बघा, AB स्क्वेअर बाय DE स्क्वेअर येणार आहे. इज इक्वल्स टू अदर साइड्सचा रेशो पण येईल, पण आपल्याला इथे रिक्वायर्ड AB आणि DE आहे म्हणून मी इतकंच घेतलेलं आहे. त्यापैकी आपल्याला AB एरिया ऑफ ट्रायंगल ABC एज टू एरिया ऑफ ट्रायंगल DEF दिलेला आहे, तो किती आहे बघा, 1:2 आहे. AB दिलेला आहे आपल्याला 4 म्हणजेच काय येणार आहे, AB स्क्वेअर, 4 चा स्क्वेअर काय होईल बघा, आणि खाली काय येणार आहे, DE स्क्वेअर येणार आहे. ओके, आता आपण हे फाइंड आउट करण्यासाठी दोन्ही साइडचं काय करूया, रूट घेऊया. टेकिंग स्क्वेअर रूट. रूट्स घेतल्यानंतर काय होईल बघा, 1 चा रूट काय येणार आहे, 1 येईल. 2 चं रूट काय येणार आहे, रूट 2 येईल. ओके, आता 4 च्या स्क्वेअरचं रूट काढायचं आहे म्हणजे स्क्वेअरला रूट काय होईल, कॅन्सल होईल आणि इथं काय राहणार आहे, 4 राहील. आणि DE स्क्वेअरचं रूट काय येणार आहे, DE येणार आहे. याच्यावरून आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 1 इंटू DE इज इक्वल्स टू व्हॉट, DE, आणि 4 इंटू रूट 2 इज 4 रूट 2 म्हणजे DE इज इक्वल्स टू काय येणार आहे आपला, 4 रूट 2 येणार आहे. ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. Next is, in figure segment XY is a parallel to segment BC, then which of the following statement is true? ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, XY आणि BC या आपल्या दोन पॅरलल लाईन आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला कुठलं स्टेटमेंट ट्रू आहे हे सांगायचं आहे. आपण एक थेरम पाहिलेला आहे BPT, त्याच्यामध्ये आपण काय सांगतो बघा, जर ही लाईन काय असेल आपल्या या थर्ड सेगमेंटला पॅरलल असेल तर आपण तिथं काय करतो, हा जो येणारा रेशो आहे तो प्रपोर्शन मध्ये येतो. म्हणजे BPT नुसार काय येणार आहे बघा, AX बाय XB इज इक्वल्स टू AY बाय YC. ओके, पण तो ऑप्शन काय आहे, इथं कुठंही तो ऑप्शन नाहीये. हा जर आपण बघितला तर AX बाय XB आहे, पण AY बाय YC न घेता इथं काय घेतलेलं आहे, AC घेतलेलं आहे. मग आपण दुसरा रूल काय करायचा, हे यूज करायचा आहे. इथं आता काय सांगितलंय बघा, XY ही काय आहे, BC ला पॅरलल आहे. XY जर BC ला पॅरलल असेल, AB जर मी कन्सिडर केली ट्रान्सव्हर्सल तर X आणि B हे दोन काय येतील, करस्पॉन्डिंग अँगल येतील. त्याचबरोबर Y आणि C हे पण काय येणार आहेत, दोन करस्पॉन्डिंग अँगल येणार आहेत. म्हणजे जर मी इथं काय केला, ट्रायंगल AXY अँड ट्रायंगल ABC
हे जर मी कन्सिडर केले तर इथं काय येणार आहे बघा, अँगल एक्स इज इक्वल्स टू अँगल बी आहे, म्हणजेच कॉन्ग्रुएंट आहे तो. का? कारण तो काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहे. त्याचबरोबर अँगल वाय इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी, हा सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल आहे. म्हणजेच काय येणार आहे बघा, ट्रायंगल AXY इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. AXY काय आहे आपला, ABC ला सिमिलर येणार आहे अँगल टेस्ट वरून. आता आपण आपले रेशो फाइंड आउट करू शकतो. काय येणार आहे बघा तिथं, जर मी काय म्हटलं, ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल AXY, याच्याशी सिमिलर आहे म्हणलं तर रेशो काय येतील बघा, AB अपॉन AX इज इक्वल्स टू BC अपॉन XY इज इक्वल्स टू AC अपॉन AY. त्यापैकी आपल्याला इथं काय केलं आहे बघा, फर्स्ट जर आपण ऑप्शन बघेल तर AB अपॉन AC आहे, म्हणजेच मी इथं जर ही पेअर चूज केली, AB अपॉन AX इज इक्वल्स टू AC अपॉन AY, ही जर पेअर चूज करून क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येईल बघा, AB इंटू AY इज इक्वल्स टू AX इंटू AC. ओके, आता आपल्याला जसं पाहिजे तसं आपण घेऊया. म्हणजे ऑप्शन मध्ये बघा AX बाय AY आहे, नेक्स्ट AX बाय YC आहे इज इक्वल्स टू AY बाय XB आहे. हा ऑप्शन तर व्हॅलिड होऊ शकत नाही. AB बाय YC इज इक्वल्स टू AC बाय XB हा पण व्हॅलिड नाही आणि हा पण व्हॅलिड नाही. मग जर हा आपल्याला व्हॅलिड यायचा असेल तर इथं आपण काय करू शकतो, रिअरेंज करू शकतो. म्हणजे AC इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल, म्हणजेच काय येणार आहे बघा, AB बाय AC आणि AY इकडे मल्टिप्लाय आहे, तिकडे गेल्यावर काय होणार आहे, AX बाय AY. आणि तो आपला ऑप्शन आहे, म्हणजे फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट ऑप्शन. काय केलेलं आहे बघा, दोन ट्रायंगल आपण सिमिलर दाखवून त्यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घेतलेला आहे आणि आपल्याला जसं पाहिजे तसं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून अरेंज केलेलं आहे. अँड ऑप्शन A इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन, in triangle ABC B dash C dash B dash D dash C and BD is equals to 7, BC is equals to 20, then find the following ratios. Okay, हे काय करायचे आहेत आपल्याला, रेशो फाइंड आउट करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला सांगितलंय की D इज द पॉइंट बिटवीन B अँड C. त्याचबरोबर आपल्याला BD दिलेला आहे, BC दिलेला आहे आणि आपल्याला ह्या तीन आपले काय करायचे आहेत, हे तीन रिक्वायर्ड रेशो फाइंड आउट करायचे आहेत. ओके, सोल्युशन बघा काय येणार आहे बघा, आपल्याला सांगितलंय काय तर B डॅश D डॅश C. ओके, म्हणजेच हे जर तीन पॉइंट कोलिनियर असतील तर आपण काय म्हणणार आहे बघा, BC इज इक्वल्स टू BD प्लस DC असं आपण म्हणणार आहे. कारण काय आहे बघा, D हा पॉइंट B आणि C च्या मध्ये आहे, म्हणजे आपण BD आणि DC या दोघांची जर लेंथ ऍड करू तर आपल्याला टोटल BC ची लेंथ मिळणार आहे. आता इथं आपल्याला BC दिलेला आहे 20 इज इक्वल्स टू BD दिलेला आहे 7 प्लस DC फाइंड आउट करायचा आहे. 7 इकडे प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस होईल, 20 minus 7 is equals to DC. Therefore, DC is equals to what? 20 minus 7 is 30. Okay. आता आपण फिगर मध्ये बघा काय सांगितलेलं आहे बघा, ABC हा एक ट्रायंगल आहे, नेक्स्ट ABD हा एक ट्रायंगल आहे आणि ADC हा एक ट्रायंगल आहे. पण या तीन ट्रायंगलची A ही आपली कॉमन व्हर्टेक्स आहे. म्हणजेच हे जर मी तीन ट्रायंगल कन्सिडर केले तर याचे बेसेस डिफरंट असू शकतात, पण व्हर्टेक्स कॉमन असल्यामुळे आपली काय येणार आहे, या तिन्ही ट्रायंगलची हाईट कॉमन येणार आहे. मग जर तीन ट्रायंगलची हाईट कॉमन असेल तर हाईट कॉमन असल्यावर त्याचे रेशो कसे असतात बघा, एरियाचे रेशो त्याच्या करस्पॉन्डिंग बेसशी रिलेटेड असणार आहेत. मग बघूया आपण एरिया कसे येतात ते. इथं काय येणार आहे बघा, हियर triangle ABC, triangle ABD and triangle ADC have common vertex A. Common vertex A. Okay. Therefore, their heights are इक्वल. ओके, त्यांच्या हाईट कशा असणार आहेत बघा, इक्वल असणार आहेत. मग जर हाईट इक्वल असतील तर काय येणार आहे, देअरफॉर देअर रेशो इज रिलेटेड टू देअर
बेसिस. ओके, यांचा काय येणार आहे रेशो करस्पॉन्डिंग बेसिसशी रिलेटेड येणार आहे. देअरफॉर फर्स्ट इज एरिया ऑफ ट्रायंगल ABD बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADC. ओके, आता ABD आणि ADC मध्ये मी सांगितलेलं आहे हाईट कॉमन असणार आहे, म्हणजे बेस ADB याचा बेस काय येणार आहे बघा, BD बेस येईल डिवायडेड बाय ADC याचा बेस काय येणार आहे, DC येणार आहे. याच्या आपल्याला व्हॅल्यू आहे BD इज इक्वल्स टू 7 आहे आणि DC इज इक्वल्स टू काय आलेला आहे बघा आपला 13 आलेला आहे. ओके, नाउ सेकंड वन काय आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABD बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ओके, ABD मध्ये पुन्हा काय येणार आहे, बेस आपला BD येईल डिवायडेड बाय ABC मध्ये बेस काय येणार आहे बघा, BC हा बेस येणार आहे. त्यापैकी BD आपला 7 आहे, BC किती दिलेला आहे 20. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल ABD बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC काय येणार आहे 7/20 येणार आहे. नेक्स्ट थर्ड वन, एरिया ऑफ ट्रायंगल ADC बाय एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल्स टू एरिया ऑफ ट्रायंगल ADC मध्ये बेस काय येणार आहे बघा DC येईल आणि ABC मध्ये बेस काय येणार आहे BC येणार आहे. DC आपला आहे 13 अपॉन बेस काय आहे BC इज इक्वल्स टू 20. अशा पद्धतीने आपण तीनही रेशो फाइंड आउट केलेले आहेत. D हा पॉइंट B आणि C च्या मध्ये आहे, त्यामुळे टोटल BC इज इक्वल्स टू BD प्लस DC येणार आहे. त्याच्यावरून मी DC फाइंड आउट केली. नेक्स्ट आपल्याला तिथे 3 ट्रायंगल फॉर्म आउट होतात, पण त्या तिन्ही ट्रायंगलची कॉमन व्हर्टेक्स A असल्यामुळे त्याच्यामधून जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉन केला तर तिन्ही ट्रायंगलची हाईट काय येणार आहे कॉमन येणार आहे. जर हाईट कॉमन असेल तर आपले एरियाचे रेशो कसे असतात करस्पॉन्डिंग टू देअर बेसेस असतात. त्याच्यावरून आपण फाइंड आउट केलेलं आहे. आपल्याला व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्या पुटअप करून ह्या तिन्हीचे रेशो आपण फाइंड आउट केलेले आहेत. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स विथ इक्वल हाइट्स इज 2:3. If base of smaller triangle is 6 cm, then what is the corresponding base of bigger triangle? ओके, इथे आता आपल्याला काय सांगितलं बघा, 2 ट्रायंगल दिलेले आहेत आणि त्या 2 ट्रायंगलचे हाईट इक्वल आहेत म्हणून सांगितले. त्याचबरोबर त्याचा रेशो आपल्याला दिलेला आहे आणि त्या रेशो वरून आपल्याला काय करायचे आहे, बिगर ट्रायंगलची काय करायची आहे बघा हाईट फाइंड आउट करायची आहे. सॉरी, बिगर ट्रायंगलचा आपल्याला बेस फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर इथं आपण काय बघूया सोल्युशन मध्ये आपण काय कन्सिडर करूया, फर्स्ट ट्रायंगल A1 कन्सिडर करूया, सेकंड ट्रायंगल काय करूया B1 कन्सिडर करूया. फर्स्ट ची आपल्याला बेस दिलेला आहे, म्हणजे B1 आला 6 आणि B2 आपण काय करायचं आहे फाइंड आउट करायचा आहे. ओके, कन्सिडर A1 and A2 are 2 triangles. A1 आणि A2 काय आहेत बघा 2 ट्रायंगल्स आहेत. ओके, हाइट्स of these 2 triangles is equal. Okay, therefore the ratio of areas of a triangle is corresponding to their basis. ओके, हाईट इक्वल आहेत म्हणजे त्यांचा जो येणारा रेशो आहे तो काय असणार आहे बेसशी इक्वल असणार आहे. आता काय होईल बघा, A1 चा एरिया ऑफ A1 डिवायडेड बाय एरिया ऑफ A2 इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा B1 अपॉन B2 येईल. त्यापैकी A1:A2 आपल्याला दिलेले आहे, काय दिले आहे बघा 2:3 म्हणजे 2/2 आणि B1 आपल्याला दिलेला आहे 6, B2 आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया, काय येईल बघा
2 into B2 is equals to 6A into 3. ओके, आता याच्यावरून B2 काय येणार आहे, 2 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. 6 into 3 divided by 2. 2 1 जा 2, 2 2 जा सॉरी 2 3 जा 6. म्हणजेच काय येणार आहे, B2 is equals to 3 into 3 is 9. म्हणजेच काय येणार आहे बघा, therefore base of bigger triangle is 9. ओके, काय येणार आहे बिगर ट्रायंगलचा बेस बघा 9 येणार आहे. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन, इन फिगर angle ABC is equals to angle DCB is equals to 90 degree. AB is equals to 6, DC is equals to 8. Then find area of triangle ABC by area of triangle DCB. ओके, आता इथं काय सांगितलेलं आहे बघा आपल्याला, ABC आणि DCB हे दोन अँगल आपले 90 डिग्री आहेत आणि या आपल्याला काय केलेलं आहे, AB दिलेले आहे, DC दिलेले आहे आणि या दोन ट्रायंगलचा काय करायचा आहे, एरिया फाइंड आउट करायचा आहे. ओके, आता इन ट्रायंगल सोल्युशन मध्ये बघा, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल DCB. ओके, जर आपण ABC हा ट्रायंगल आणि DCB हे जर दोन ट्रायंगल कन्सिडर करेल तर काय येणार आहे बघा, BC इज कॉमन बेस इन ट्रायंगल ABC अँड DCB. BC इज कॉमन बेस. ओके, मग जर आता बेस आपला कॉमन असेल तर एरियाचा रेशो कसा असणार आहे बघा, प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाइट्स. ओके, देअरफॉर एरिया of two triangle, sorry, ratio of areas of two triangles is proportional to their corresponding heights. काय येणार आहे बघा, त्याच्या करस्पॉन्डिंग हाइटशी काय येणार आहे, तो रेशो प्रपोर्शनल येणार आहे. मग आता इथं काय सांगितलंय बघा, आपण काय केला, हा BC वर परपेंडिक्युलर पडलेला आहे म्हणजे ABC ची हाईट कोण येणार आहे बघा, AB आहे. त्याचबरोबर या BC वर इथं सुद्धा परपेंडिक्युलर पडलेला आहे म्हणजे DCB ची हाईट कोण येणार आहे, DC येणार आहे. देअरफॉर एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल DCB इज इक्वल्स टू व्हॉट, काय येणार आहे बघा, AB बाय DC. ह्या त्याच्या करस्पॉन्डिंग हाईट येणार आहे. त्यापैकी आपल्याला दिलेला आहे AB काय येणार आहे बघा, आपली 6 आहे आणि DC काय आहे, 8 आहे. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणा, काय येणार आहे बघा, 2 3 जा 6, 2 4 जा 8. म्हणजेच काय येणार आहे, 3/4. एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल DCB इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा, 3/4 येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5, इन फिगर PM इज इक्वल्स टू 10 सेंटीमीटर. एरिया ऑफ अ ट्रायंगल PQS इज इक्वल्स टू 100 स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया ऑफ अ ट्रायंगल QRS इज इक्वल्स टू 110 स्क्वेअर सेंटीमीटर. देन फाइंड NR. ओके, आता आपल्याला याच्यामध्ये PQS आणि काय सांगितलेलं आहे बघा, QRS या दोन्ही ट्रायंगलचा आपल्याला एरिया दिलेला आहे, त्याचबरोबर PM दिलेला आहे आणि आपल्याला NR फाइंड आउट करायचं आहे. जर हे आपण दोन ट्रायंगल बघू PQS आणि QSR, याच्यामध्ये काय आहे बघा, आपला कॉमन बेस आहे QS. मग जर बेस कॉमन असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो कसा असणार आहे बघा, करस्पॉन्डिंग टू देअर हाइट्स. ओके, बघूया सोल्युशन काय येईल बघा. इन ट्रायंगल PQS अँड ट्रायंगल QRS. ओके, या दोन ट्रायंगल मध्ये काय आहे बघा, QS इज कॉमन बेस. ओके, QS हा काय आहे आपला कॉमन बेस आहे. देअरफॉर एरिया ऑफ टू ट्रायंगल्स ratio of area of two triangles is equal to proportional with their
करस्पॉन्डिंग हाईट्स. आता काय येणार आहे बघा, आपल्या करस्पॉन्डिंग हाईटशी याचा रेशो काय येणार आहे, इक्वल येणार आहे. मग त्यापैकी आपल्याला दिलेला आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQS अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS. याच्यामध्ये आपला बेस कॉमन आहे. मग PQS मध्ये हाईट कोण आहे बघा, PM आहे, डिवायडेड बाय QRS मध्ये हाईट कोण आहे आपली, RN आहे. व्हॅल्यू पुटअप करूया. RN म्हणजे काय असणार आहे बघा, NR असणार आहे. व्हॅल्यू पुटअप करूया. एरिया आपल्याला दिलेला आहे, PQS चा एरिया आहे 100 डिवायडेड बाय QRS चा एरिया आहे 110 इज इक्वल्स टू PM दिलेला आहे आपल्याला 10 आणि NR फाइंड आउट करायचा आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येईल बघा, 100 इंटू NR इज इक्वल्स टू 110 इंटू 10. ओके, NR काय येईल बघा, 100 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. 110 इंटू 10 डिवायडेड बाय 100. ओके, 0 ला 0 जाईल, 0 ला 0 कॅन्सल होईल. 11 इंटू 1 इज 11. म्हणजेच NR काय येणार आहे बघा, 11 सेंटीमीटर येणार आहे. ओके, आपल्याला फक्त आपली प्रॉपर्टी यूज करायचं आहे. या दोन ट्रायंगल मध्ये बेस कॉमन आहे. जर बेस कॉमन असेल तर आपल्या एरियाचा रेशो काय असतो, इज इन प्रपोर्शनल विथ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके, त्याच्या करस्पॉन्डिंग हाईटशी आपला प्रपोर्शन इक्वल असणार आहे. व्हॅल्यूज आपल्याला दिलेले आहेत. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण काय केलेले आहे, NR ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. NR इज इक्वल्स टू काय आलेला आहे बघा, 11 सेंटीमीटर आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. Triangle MNT is similar to triangle QRS. Length of altitude drawn from point T is 5 and length of altitude drawn from S is 9. Find the ratio area of triangle MNT by area of triangle QRS. Okay. पहिला काय करूया, आपण या दोन ट्रायंगलच्या फिगर फाइंड आउट करूया. काय केलं आहे बघा, फर्स्ट ट्रायंगल आहे आपला MNT. ओके, MNT हा आपला फर्स्ट ट्रायंगल आहे अँड सेकंड ट्रायंगल इज QRS. ओके, MNT आणि QRS हे आपले दोन ट्रायंगल आहेत. काय सांगितलेलं आहे बघा, अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट T. T पासून काय केलेली आहे, अल्टिट्यूड ड्रॉन केलेली आहे. म्हणजे ती काय येणार आहे बघा, परपेंडिक्युलर येणार आहे. इथं ती अल्टिट्यूड किती आहे म्हणून सांगितलेलं आहे बघा, आपल्याला 5 सांगितलेलं आहे. मग या मी अल्टिट्यूडला इथं काय तर नेमिंग करते. इथं मी काय करते, P देऊया आपण. ओके, PT काय येणार आहे, 5 येणार आहे. नेक्स्ट S मधून सुद्धा अल्टिट्यूड ड्रॉन केलेले आहे आणि त्या अल्टिट्यूडला आपण नाव देऊया A देऊया. ओके, मग काय केलेले आहे बघा, AS आपला काय येणार आहे, 9 येणार आहे. ओके, आता या अल्टिट्यूड वरून आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, तर हे दोन ट्रायंगल काय आहेत आपले, सिमिलर आहेत. सोल्युशन मध्ये बघूया काय येणार आहे बघा, ट्रायंगल MNT इज सिमिलर टू ट्रायंगल QRS. ओके, असं जर सिमिलर असेल तर आपण काय म्हणणार आहे बघा, अँगल M इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q. कारण काय आहे बघा, करस्पॉन्डिंग अँगल आहे ना, करस्पॉन्डिंग अँगल. ओके, ऑफ अ सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगलचा हा काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल आहे. आता जर मी हे दोन ट्रायंगल कन्सिडर करेन, MPT आणि QAS. ओके, नाउ कन्सिडर ट्रायंगल MPT अँड ट्रायंगल QAS. MPT आणि QAS मध्ये काय असणार आहे बघा, अँगल MPT इज कॉन्ग्रुएंट टू अँगल QAS. का, कारण काय आहे, इच अँगल इज 90 डिग्री. ओके, नेक्स्ट इज इथं आपण इक्वेशन 1 म्हणूया. इक्वेशन 1 वरून आपण काय सांगू शकतो बघा, अँगल PMT इज कॉन्ग्रुएंट टू अँगल AQS. हे कशावरून आलं बघा, फ्रॉम 1 वरून. कारण आपल्याला माहित आहे की M अँगल हा काय आहे, Q शी कॉन्ग्रुएंट आहे. मग जर आता इथे काय झाले, दोन अँगलची कॉन्ग्रुएंट पेअर आलेली आहे. देअरफॉर ट्रायंगल MPT इज सिमिलर टू ट्रायंगल QAS बाय अँगल टेस्ट.
अँगल टेस्टवरून हे सिमिलर आलेले आहेत. याच्यावरून आता आपण काय सांगू शकतो बघा, करस्पॉन्डिंग साइड सांगू शकतो. म्हणजेच काय येणार आहे बघा, MP बाय QA इज इक्वल्स टू PT बाय AS इज इक्वल्स टू काय येणार आहे, MT बाय QS येणार आहे. ओके, या काय आल्या बघा, करस्पॉन्डिंग साइड्स आल्या. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइड आल्या. त्यापैकी आपल्याला PT बाय AS माहित आहे. म्हणजेच काय येणार आहे बघा, 5/9 इज इक्वल्स टू MT बाय QS असणार आहे. ओके, इज इक्वल्स टू काय असणार आहे, MP बाय QA असणार आहे. याच्यावरून आपण रेशो फाइंड आउट केला आहे. आता आपल्याला दिलेलं काय आहे बघा, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. म्हणजेच काय, ट्रायंगल MNT इज सिमिलर टू ट्रायंगल QRS. याच्यावरून आपल्याला काय म्हणणार आहे, त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स काय येणार आहेत, इक्वल येणार आहेत. मग सिमिलर ट्रायंगलचा रेशो कसा असतो बघा, करस्पॉन्डिंग टू देअर साइड स्क्वेअर. त्याच्या साइडच्या स्क्वेअरशी तो कसा असतो, इक्वल असणार आहे. देअरफॉर एरिया ऑफ अ ट्रायंगल MNT बाय एरिया ऑफ अ ट्रायंगल QRS इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा, तर MN स्क्वेअर बाय QR स्क्वेअर इज इक्वल्स टू MT स्क्वेअर बाय RA स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू काय असणार आहे बघा, आपला MT स्क्वेअर, सॉरी इथं NT येणार आहे, NT स्क्वेअर बाय RA स्क्वेअर, MT स्क्वेअर बाय QS स्क्वेअर येणार आहे. त्यापैकी आपल्याला MT बाय QS ची व्हॅल्यू माहित आहे. म्हणजेच काय येणार आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल MNT बाय एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल्स टू व्हॉट, MT स्क्वेअर डिवायडेड बाय QS स्क्वेअर. आपल्याला MT माहित आहे, काय आहे बघा, 5/9. 5 स्क्वेअर अपॉन 9 स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट, 25/81. म्हणजेच काय येणार आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल MNT बाय एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल्स टू व्हॉट, 25/81 येणार आहे. काय केलेलं आहे बघा आपण, आपल्याला दोन ट्रायंगल करस्पॉन्डिंग सिमिलर आहेत असं सांगितलंय आणि थर्ड पॉइंट मधून त्यांच्या काय केलेले आहे, अल्टिट्यूड ड्रॉन केलेली आहे. सिमिलर आहेत म्हणल्यावर करस्पॉन्डिंग अँगल कसे असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्या अल्टिट्यूडचे आपण दोन ट्रायंगल कन्सिडर करून काय केलेले आहे, करस्पॉन्डिंग साइडचा रेशो इक्वल असतो, तो साइडचा रेशो फाइंड आउट केलेला आहे. या आपल्या MNT मध्ये आपल्याला MT चा रेशो मिळाला आणि QRS मध्ये आपल्याला QS चा रेशो मिळाला. मग आपण काय करू शकतो, एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल काय असतो, तर सिमिलर ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. त्याच्यामुळे काय केलेलं आहे बघा, एरिया ऑफ ट्रायंगल MNT बाय एरिया ऑफ ट्रायंगल QRS इज इक्वल्स टू त्याच्या करस्पॉन्डिंग साइडचा आपण काय केलं आहे, स्क्वेअरचा रेशो घेतलेला आहे. त्यापैकी आपल्याला MT बाय QS माहित आहे, इथं आपण काढलेला आहे. MT बाय QS काय आहे, 5/9 आहे आणि 5/9 चा स्क्वेअर काय येणार आहे बघा, 25/81 येणार आहे. ओके, इथपर्यंत आपण 1 to 6 क्वेश्चन बघितलेले आहेत. आता नेक्स्ट पार्ट मध्ये आपण काय करायचं आहे, क्वेश्चन 7 पासून पुढचे क्वेश्चन बघायचे आहेत. जर अजून देखील तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जर काही तुम्हाला डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करू शकता. थँक्यू.